लिनक्सचं आर्किटेक्चर, लिनक्सचं इन्व्हेंटर, कर्नल काय असतं, शेल काय असतं, ठीक आहे. बेसिक सगळ्या जेवढ्या कमांड्स लागतात तेवढ्या सगळ्या कमांड्स पाहिल्यात. कालच्या याच्यामध्ये मला नाही वाटत आता काय प्रॉब्लेम असेल कोणाला. कालच्या टेस्ट मध्ये काही आहेत डाऊट्स वगैरे? एखादा क्वेश्चन नाही समजला किंवा काय? त्याच्यानंतर आपण टाइप ऑफ फाइल्स बघितले, ठीक आहे. त्याच्यानंतर फाईलशी रिलेटेड जेवढे कमांड्स होते, ls -l, त्याचे ऍट्रिब्यूट्स, ते सगळं झालंय. हिडन फाईल, क्रिएट कशी करायची फाईल, एडिट, ओपन कशी करायची, कॉपी, रिनेम, डिलीट, बेसिक सगळे कमांड्स पाहिले, ठीक आहे. त्याच्यानंतर फाईल आर्किटेक्चर पाहिलंय. आता नेक्स्ट आपला टॉपिक आजचा आहे तो परमिशन्सचा आहे. व्हॉट डज परमिशन मीन? It is the ability or it is the grant which you give to access any of your file or directory in the system. म्हणजे एखादी फाईल तुम्हाला ऍक्सेस करायची आहे किंवा you have to read it, you have to write it, किंवा तिला एक्झिक्यूट करायची, ओपन करायची, सेव्ह करायची, यासाठी यू नीड परमिशन. आता विंडोज मध्ये बाय डिफॉल्ट यू हॅव ऑल द परमिशन्स. म्हणजे तुम्ही तिला कॉपी पेस्ट पण करू शकता, यू कॅन सेव्ह द फाईल, यू कॅन ओपन इट, डिलीट इट, तुम्ही त्याला ओव्हरराईट करू शकता, रिनेम करू शकता, फाईल ओपन करून त्यातले कंटेंट्स मॉडिफाय करू शकता. तो विंडोज मध्ये हे तुम्ही सगळं करू शकता. बट इफ यू हॅव टू मूव्ह ऑन टू लिनक्स, यू नीड टू गिव्ह परमिशन फर्स्ट. म्हणजे कुठलीही फाईल जेव्हा क्रिएट होते, कुठलाही युजर जेव्हा ऍड होतो, कुठलाही ग्रुप क्रिएट होतो, कुठली डिरेक्टरी क्रिएट होते, कुठली पार्टिशन क्रिएट होते, तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल बाय डिफॉल्ट यू नीड टू गिव्ह देम द परमिशन, ठीक आहे. तर परमिशन म्हणजे काय? देयर आर 3 टाइप्स ऑफ परमिशन बेसिकली. First permission is read, second is write, and third is execute. Now what does read means? Read manje you can open the file. Okay, you can open the file, that means you can only view the contents of the file. Write manje kay? You can open the file and also you have the opportunity, or you can say you have a chance to edit the file. Edit the file म्हणजे आतले contents तुम्ही delete करू शकता, add करू शकता, modify करू शकता, rename करू शकता. That all permission you get it into write. एक मिनिट थांबा. आणि राईट आपण त्याच्यामध्ये एडिट करू शकतो. म्हणजे यू कॅन रिनेम द फाईल, यू कॅन एडिट द कंटेंट्स इनसाइड इट. ओके. आणि एक्झिक्यूट मध्ये बेसिकली यू कॅन ओनली डिस्प्ले द कंटेंट्स, मीन्स यू कॅन रन एनी फाईल. म्हणजे जेव्हा एखादं फाईल आपण सेव्ह करतो, आता तुम्ही जेव्हा HTML कोड रन करत होता तेव्हा काय करायचं? नोटपॅड मध्ये यू यूज टू फर्स्ट ऑफ ऑल ओपन द नोटपॅड, यूज टू राईट द कंटेंट्स, राईट? And then what you used to do? Save करून मग तुम्ही रन करायचा. Now what? After saving, you are running the program. That means you are executing it. मतलब you are displaying the contents what are inside the file. तिघांमधला फरक समजला? रीड, राईट, एक्झिक्यूट मधला? Okay. So
प्रथमेश समजला रीड राईट एक्झिक्यूट? ओके, सगळे येस 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 ओके. तर बेसिकली जेव्हा आपण फाईलला एखाद्या परमिशन देतो तेव्हा इथे वी हॅव रीडला आर, राईटला डब्ल्यू आणि एक्झिक्यूटला एक्स. सो इट्स रीड राईट एक्झिक्यूट. ठीक आहे. आता बेसिकली देर आर 3 पार्ट्स over here. It needs to be divided into 3 parts. First is the owner, second is the group permission, and third is the others. म्हणजे I will separate it into 3 parts. ओनरला मी कोणती परमिशन देणार, ग्रुपला परमिशन कोणती देऊ शकते आणि अदर्स. ठीक आहे. ओनर विल बी युअर सुपर ऍडमिन. आय कॅन गिव्ह देम एनी ऑफ द ऍक्सेस. सिमिलर वे ग्रुप मध्ये मी कोणाला काही ऍक्सेस देऊ शकते. बट others ना can I give full permission, right? Read, write, execute. Can I give full permission to others? No. का नाही देऊ शकत मी? Because it is the entire world which we are covering. त्याच्यामध्ये मी प्रत्येकाला राईटची परमिशन देऊ शकत नाही. आता माझी कॉन्फिगरेशन फाईल जर एडिट झाली किंवा काही त्याच्यामध्ये चेंज झाले तर what we can do? We can't do anything, right? So we can only give execute permission to them, or we can say we can give only read and execute permission to them. That they can open it and they can just view it. Or only I can give the read permission की ते फक्त ओपन करू शकतात. They won't be able to run also any of the file. म्हणजे ते मॉडिफिकेशन पण नाही करणार आणि ते रन पण नाही करणार. So I can only give read permission. Now group मध्ये काय असणार आहे? ग्रुप मध्ये it consists of number of users. बरोबर. आता त्या नंबर ऑफ युजरला इट डिपेंड की कुठली फाईल आहे. आता जर एखादी स्टुडंट्स इन्फॉर्मेशनची एक्सेस that you can only open it, you can view the content, but you won't be able to change the contents. But if I have some input in that Excel sheet to be filled by you people, मग मी काय करेन तेव्हा रीड राईट एक्झिक्यूटची फुल परमिशन देईन. म्हणजे तुम्ही ते वाचाल, एक्सेल शीट ओपन कराल, त्यातले कंटेंट्स रीड कराल, मध्ये तुम्ही कंटेंट्स तुमचे भरा ज्या ब्लँक स्पेसेस आहेत त्या, आणि मग तुम्ही मला ती परत पाठवाल. सो इट विल रिक्वायर ऑल फुल हॅलो 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 हॅलो. हे बोलू नका, रेकॉर्डिंग बहुतेक मॅमचा नेट इश्यू असेल. थांबा मी कॉल करते मॅम. हा तेच मला वाटलं माझा इश्यू. हॅलो चॅट वर नको बोलू ग, माईक चालू कर आणि बोल ना. हॅलो हॅलो कशाला लाजते एवढी? अबे इकडे ये. हॅलो सो बोल ना. ही चीटिंग आहे मॅम. पकड़ो पकड़ो.
हॅलो मॅम येत आहेत की नाही? कॉल लावते, रेकॉर्डिंग चालू आहे, सो प्लीज सर्वांनी म्यूटच करा. ओके, बोलू नका. ओके, कॉल लावते मॅडमला. हॅलो Okay. हॅलो. हो नेट लाईट सगळाच प्रॉब्लेम. ठीक आहे, तर आपण ग्रुप ओनर ग्रुप आणि अदर्स बघितलं. ठीक आहे, कशी परमिशन द्यायची ते बघितलं. आता बेसिक फॉर्मॅट काय आहे, आता तुम्ही जेव्हा ls-l ठीक आहे आणि एखादी फाईल नेम जेव्हा ही कमांड फायर करता, ठीक आहे, यू विल गेट द आउटपुट ऍज हे तुम्हाला आउटपुट मिळतं. ठीक आहे, आता मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं होतं, वी हॅव ओनर ग्रुप अँड अदर्स. ठीक आहे, सो बेसिकली हे पहिले 3 फील्ड बघा, -RWXR, -XR, -. हे दिसतंय, हे हा पहिला फॉर्मॅट दिसला. हो. हा, so what does this -RW? This will be your owner's permission. Okay, then it is XR-. It is the permission given for the group. And त्याच्यानंतर R-. It is the permission given for others. Now जेव्हा -RW आपण ओनरला देतो, that means I am giving only sorry एक मिनिट सॉरी. हा जो पहिला इनिशियल हायफन आहे ना, पहिला इनिशियल हायफन, if that is hyphen then it is your file. if it is D तर ती डिरेक्टरी असते. म्हणजे सिंपल वर्ड्स मध्ये -RXW असं जर असेल तेव्हा तर ती फाईल असणार आहे, आणि इफ इट इज DRXW तेव्हा ती डिरेक्टरी असणार आहे. त्यामुळे जो इनिशियल जो हायफन आहे दॅट इंडिकेट्स इट इज फाईल, आणि इफ तो हायफन नसेल तिथे D असेल तर इट इंडिकेट्स इट इज अ डिरेक्टरी. सो यू विल गेट टू नो दॅट वेदर द परमिशन्स आर बीन सेट फॉर अ फाईल और डिरेक्टरी. हॅलो. हा, हे डिफरन्स समजलाय हायफनचा आणि डीचा? ओके, बेसिकली जेव्हा हायफन म्हटलो आपण, आता जी वरची कमांड आहे ती आपण परत बघूया, -RWX. सो बेसिकली हायफन इज फॉर फाईल, आणि आता RWX म्हणजे ओनरला, दॅट इज सुपर ऍडमिनला, आय हॅव गिव्हन रीड राईट एक्झिक्यूट फुल परमिशन. ठीक आहे, त्याच्यानंतर आय हॅव R-X दॅट इज फॉर माय ग्रुप. नाव मी ग्रुपला कोणती परमिशन दिली आहे? आय हॅव गिव्हन ओनली ऑफ रीडिंग अँड एक्झिक्युटिंग. आणि -हायफन
दिस इज बेसिकली फॉर अदर्स. म्हणजे अदर्सला मी फक्त रीडिंगची परमिशन दिली. दॅट मीन्स दे कॅन ओनली व्ह्यू द कंटेंट. सो RWX इज फॉर ओनर, R-X इज फॉर ग्रुप आणि अदर्स ना R-, म्हणजे जिथे हायफन आहे ती परमिशन मी दिलेली नाहीये. ठीक आहे. आणि जिथे मी लेटर्स मेन्शन केलेत की R आहे किंवा W आहे किंवा X आहे, तर दॅट मीन्स I have given the permission of that respective file. ठीक है. So basically एक लाइन मध्ये लिहून घ्या तुम्ही तुमच्याकडे की reading means it is the capability to view the contents of the file. Write is the capability to modify or edit or add or remove the content of the file. And execute म्हणजे it is the ability to run a file as a program. लिहिलंय? तिघांनी लिहिलंय? Okay. ठीक आहे. सेम वे मध्ये आपण डिरेक्टरीला पण देऊ शकतो. जस्ट इट इज लाईक यू हॅव टू ऍड D इन फ्रंट ऑफ इट. ठीक आहे. की मग ती तुमची डिरेक्टरीची परमिशन. ओके. आणि बेसिकली आता कमांड्स आहेत त्याच्याशी रिलेटेड की आपण ते कसं ऍड करू शकतो, कसं डिलीट करू शकतो. ओके. देर आर व्हेरियस कमांड्स फॉर इट. ओके. तर सगळ्यात पहिली कमांड ज्याच्या थ्रू आपण एखादी परमिशन चेंज करू शकतो. तुमचा बॅकग्राऊंड मधून आवाज येतोय जास्त. सॉरी सोहम. मोहित तुला समजलं शेवटचा पार्ट का परत सांगू? समजला? बरं ठीक आहे. तर बेसिकली आता आपण त्या कमांड्स बघूया ज्यांनी आपण परमिशन सेट करू शकतो. ठीक आहे. तर फर्स्ट कमांड इज chmod. chmod. Now what does this means? It is change. Okay. Change mod. Mod म्हणजे permission basically. ठीक आहे. Now we are going to change the permission, that is chmod. So if suppose जर मला at a time मी आता ग्रुपला जर रीड ची फक्त परमिशन दिली मी एका ग्रुपला. ओके. दॅट मीन्स द नंबर ऑफ युजर्स इन इट कॅन ओनली रीड द कंटेंट. बट लेटर ऑन आय फील की त्या फाईलला जे काही ग्रुपमध्ये जे फाईल ऍक्सेस करणार आहेत त्या लोकांना मला इफ सपोज जर मला त्यांना राईटची पण परमिशन द्यायची, I have to give them read and write both permission. Then at some moment I need to change the permission, right? तर मी कशी कमांड एक्झिक्यूट करणार? chmod chmod आणि मला कोणाला द्यायची ती ग्रुपला द्यायची. सो आय विल गिव्ह इट टू ग्रुप आणि कुठली फाईल असेल तिला. दिस इज द वे यू कॅन राईट इट. और सिम्पली यू कॅन ऑल्सो राईट in this way.
असे पण देऊ शकता. सो दीज आर व्हेरियस वेज इन विच यू कॅन गिव्ह द परमिशन टू द फाईल. तर बेसिक फाईल चेंज करण्या परमिशन चेंज करण्यासाठीची कमांड आहे दॅट इज chmod. सो chmod परमिशन द्यायची, जी काही तुम्हाला परमिशन द्यायची आहे ती, आणि फाईल नेम. सो द बेसिक सिंटॅक्स गोज फॉर chmod परमिशन. ठीक आहे. आणि फाईलचं नेम. सो दिस इज बेसिकली द सिंटॅक्स. नाव ती परमिशन देण्याची जी पद्धत आहे, सो O स्टँड्स फॉर ओनर, G स्टँड्स फॉर ग्रुप. ठीक आहे. इफ सपोज मला जर ग्रुपला परमिशन द्यायची असेल तर आय गिव्ह G. ओके. लास्ट वनला फाईल नेम मी ते ऑल फाईल साठी होईल का? म्हणजे मोहित मला नाही समजलं. लास्ट वनला फाईल लास्ट नेम वाली नाही. कमांड आहे ना, त्याला फाईल नेम नाही ना, G+RW फक्त. हा, तिला पण फाईल नेम लागेल. मी मधला फक्त सिंटॅक्स दिला की यू कॅन ओनली गिव्ह +RW, यू कॅन गिव्ह G+RW, यू कॅन गिव्ह G इज इक्वल टू, म्हणजे ग्रुपला, ओनरला, युजरला तुम्ही देऊ शकता ते. ओके. आणि मल्टिपल जरी द्यायचे असतील ना तरी पण देऊ शकता. म्हणजे chmod मला ग्रुपला द्यायचंय तर आय कॅन गिव्ह रीड राईट, मग मध्ये कॉमा द्यायचा, स्पेस द्यायची, आणि ओनरला द्यायचं असेल तर प्लस रीड एक्झिक्यूट, रीड हायफन एक्झिक्यूट. मी अशी पण देऊ शकते. ठीक आहे. आणि मेन थिंग इज, आता हे झालं परमिशन देण्याची. बट इफ सपोज ग्रुपला माझ्याकडे फुल परमिशन आहे, ग्रुपसाठी इट इज रीड राईट एक्झिक्यूट फुल परमिशन आहे, पण ऍट मोमेंट मला असं वाटलं की मला ह्याची रायटिंगची काढून घ्यायची परमिशन. ठीक आहे. तर व्हॉट आय गिव्ह chmod ग्रुप हायफन राईट परमिशन, G -W. G म्हणजे ग्रुप, -W म्हणजे आय एम गोइंग टू रिमूव्ह और आय एम गोइंग टू टेक अवे द रायटिंग कॅपॅबिलिटी और द ॲबिलिटी और द परमिशन ऑफ द ग्रुप. मग आता ग्रुपला एक्झिक्यूट केलं, -L केला तुम्ही, तर इट विल ओनली शो chmod ला किंवा त्या फाईलला पर्टिक्युलरली फक्त रीड आणि ह्याची परमिशन असेल फक्त तुम्हाला. हा, गेटिंग इट? समजलं? ओके. तर ही झाली बेसिकली chmod ची परमिशन. आता हे झालं अल्फा न्यूमरिक मध्ये. ठीक आहे. अल्फा न्यूमरिक फॉर्म मध्ये यू विल बी एबल टू, अल्फा न्यूमरिक फॉर्म मध्ये आपण त्याला युजर ग्रुप, ओनर असे आपण म्हणत होतो. बट यू कॅन गिव्ह दिस इन नंबर सिस्टम ऑल्सो. म्हणजे बेसिकली बाय डिफॉल्ट फाईलला आणि डिरेक्टरीला देर इज द परमिशन बीइंग गिवन. ठीक आहे. तर ती 666 आणि 777 अशी फाईलची आणि डिरेक्टरीची परमिशन आहे. ठीक आहे. बट दिस इज फुल ऍक्सेस. ना फुल ऍक्सेस म्हणजे रीड राईट एक्झिक्यूट, रीड राईट एक्झिक्यूट, रीड राईट एक्झिक्यूट. फुल परमिशन दिलेली आहे ओनरला, ग्रुपला आणि अदर्सना. बट हे होऊ शकतं का? इज इट पॉसिबल? आपण फुल परमिशन फाईल आणि डिरेक्टरीला रीड राईट एक्झिक्यूट तिघांनाही दिली, ओनरला, ग्रुपला आणि अदर्सला, तर चालणार आहे का? 666, 777 हे व्हॅल्यूज दिली तर आता ही व्हॅल्यू बाय डिफॉल्ट लिनक्सनी सेट केलेली आहे त्यांच्या कर्नल वरती. ठीक आहे. बॅश वरती ऑलरेडी ती सेट झालेली आहे. पण डू वी रिअली गिव्ह दिस 666, 777? वी कांट गिव्ह देम. म्हणजे प्रत्येकाला आपण फुल ऍक्सेस नाही देऊ शकत. सो व्हॉट इज द थिंग इज, मग आपण कशी देऊ शकतो? काय करायला लागेल त्याला? आपल्याला कुठेतरी त्याची परमिशन काढायला लागेल. राईट?
हो की नाही? ती परमिशन कुठेतरी आपल्याला कमी करायला लागेल, कुठेतरी आपल्याला असं म्हणायला लागेल की नाही, आपल्याला एक्झिक्यूटची परमिशन वी कांट गिव्ह टू अदर्स, राईट? वी कॅन गिव्ह इट टू युजर्स, म्हणजे ओनरला जे आहे सुपर ऍडमिन त्याला आपण देऊ शकतो. सो बाय डिफॉल्ट द डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ डिरेक्टरी इज ऑलवेज 775. ही तुमची डिरेक्टरीची डिफॉल्ट व्हॅल्यू झाली. आणि तुमची डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर फाईल ही झाली तुमची 664. ओके. नाव आता ही तुमच्या बॅच वरती बाय डिफॉल्ट टाकलेली आहे. आता ही व्हॅल्यू आली कुठून? ठीक आहे, दिस इज द बेसिक क्वेश्चन. आणि बेसिकली हा पण क्वेश्चन तुम्हाला पडलाय की नाही मला माहिती नाही, की ही 777 666 व्हॅल्यू तरी आली कुठून? आलाय का? प्रश्न पडलाय का असा? हो, डिरेक्टरी डी असतं. मी आता शॉर्ट फॉर्म मध्ये लिहून दिलंय तुला की डिफॉल्ट डिरेक्टरीची परमिशन काय असते ते. पडलेला क्वेश्चन नाही नाही मोहित, नाही D775 नाही. हे बघ, बेसिक लॉजिक काय आहे, ही जी 777 किंवा 666 किंवा काही असू देत, रीड राईट एक्झिक्यूट, हे कधी येतं? जेव्हा तुम्ही एखादी फाईल क्रिएट करता. ठीक आहे, तेव्हा आता बाय डिफॉल्ट शेल मध्ये असं प्रोग्रामिंग केलेलं आहे लिनक्स मध्ये की वेनेवर तुम्ही एखादी डिरेक्टरी बनवता किंवा एखादी फाईल क्रिएट करता, तेव्हा डायरेक्ट सिस्टीमच त्याला परमिशन देते. ठीक आहे, विच इज कॉल्ड एज डिफॉल्ट परमिशन. मग जर एखादी डिरेक्टरी क्रिएट केली असेल तर त्याची डिफॉल्ट परमिशन बाय डिफॉल्ट सिस्टीम 775 हीच देते. आता 775 म्हणजे काय? रीड राईट एक्झिक्यूट, रीड राईट एक्झिक्यूट आणि रीड एक्झिक्यूट. कळलं? तशीच डिरेक्टरी जर असेल तर त्याला 664. ठीक आहे, म्हणजे रीड राईट आणि रीड ही परमिशन दिलेली आहे बाय डिफॉल्ट. कुठलीही फाईल जेव्हा क्रिएट होते तेव्हा आणि कुठलाही डिरेक्टरी क्रिएट होते तेव्हा. म्हणजेच काय? रीड इज इक्विव्हॅलंट टू 4, राईट इज इक्विव्हॅलंट टू 2 आणि एक्झिक्यूट इज इक्विव्हॅलंट टू 1. This is the numbering system. Basically, read gives 4, write is equivalent to 2, execute is equivalent to 1. ठीक आहे, हे अल्फा न्यूमरिक मध्ये कव्हर झालंय. आता हे जेव्हा आपण करतो तेव्हा जेव्हा डिरेक्टरीला आपण म्हणतो की 775 इज द परमिशन वी हॅव गिव्हन, बिकॉज अदर्सला आपण राईट किंवा एक्झिक्यूटची परमिशन देऊ शकत नाही. वी कांट गिव्ह देम द फुल परमिशन. मग डिरेक्टरीला जेव्हा आपण 775 म्हणतो तेव्हा कॅल्क्युलेट करून बघा की 77577 कशी आली? 4 + 2 + 1 is 7. So full permission to owner, full permission to group आणि 5 म्हणजे read plus execute, that is 4 + 1 5. म्हणजे अदर्सला फक्त रीडिंगची आणि रन करण्याची एवढीच परमिशन आहे डिरेक्टरी मध्ये. इफ इट इज फाईल सिस्टम, okay, if it is file system then it has only 664. That means the owner will have read and write permission, that is 4 + 2 6. The group will have 6, that is 4 + 2 read and write permission. And lastly, the others of the file will have only 4 as a permission, म्हणजे त्याला फक्त reading ची permission आहे. Getting it? I repeat, read म्हणजे 4, write is equivalent to 2, execute is equivalent to 1. By default value of any of the directory which you create will be always 775. If you create a file, by default the system will give you 664. म्हणूनच chmod ही कमांड वापरली जाते की if I don't want to give
a directory, the execute permission, then I have to modify that. So that will be change the permission. So I'll take up that directory. I will use the chmod command. So it will be 775 च्या ऐवजी काय होणार आहे तिथे 774 because I don't want to give the execute permission. म्हणून 4 कशाची आहे रीडिंगची. मग मी others ना कोणती देणार 4 permission देणार. So my default directory will be changed to 774. समजलं? क्लिअर आहे? ओके. आता बेसिक आता सगळ्यात पहिलं जी सिस्टम डिफाइंड होती ती 777 होती राईट. बाय डिफॉल्ट बॅश सेल मध्ये आपल्याला 775 मिळत होती. गेटिंग इट? म्हणजेच देर इज समथिंग वी हॅव युज्ड टू मॉडिफाय दिस परमिशन अँड सेट इट टू 775. तर ती असते व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आहे ती. ठीक आहे. 022 is the value and it is termed as mask. You can say the masking is done here to have the expected permission. आता ही जी 022 आहे हिला आपण umask म्हणायचं. ठीक आहे. आणि ही डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ शेल आहे, बॅश शेल आहे. ठीक आहे. आता तुम्ही करून बघा 755 सॉरी 777 म्हणजे रीड राईट एक्झिक्यूट, रीड राईट एक्झिक्यूट, रीड राईट एक्झिक्यूट, रीड राईट एक्झिक्यूट राईट. आता त्याच्यामधून जर इफ आय हॅव टू गिव्ह 022 विल बी 022 काय असणार आहे 022 काय असणार आहे झेड कुठून आला झेड कुठून आला मोहित. ओके. 022 म्हणजे काय ओनरला काहीच नाही परमिशन. ठीक आहे. ग्रुपला मी फक्त राईटची दिली आहे आणि अदर्सला सुद्धा राईटची परमिशन दिली. तर इफ आय एम गोइंग टू यूज 777 minus 022 what will be the value 755 म्हणजेच 755 is the standardized value of directory which you get after you use umask. ठीक है. which will give you owner ला read write execute full permission, group ला read execute आणि others ना समजतंय. काय झालं मोहित 4 + 5 + 1 7 कसं काय मोहित 4 + 2 + 1 is 7 not 4 + 5. 5 हा नाहीच आहे. हा बरोबर 4 + 2 + 1 is equal to 7. एवढंच लक्षात ठेवा की 777 आणि 775 is the permission being set. ठीक आहे. पण आपण ती देऊ शकत नाही म्हणून आपण umask ची व्हॅल्यू वापरतो. umask ची व्हॅल्यू ही 022 आहे. ही बाय डिफॉल्ट बॅशच्या सेल साठी डिफाइंड आहे. प्रत्येक शेलला वेगवेगळी असते. आपण लिनक्स मध्ये बॅश वापरतो. ओके. बिकॉज वी आर युझिंग रेड हॅट. जसे फ्लेवर्स वेगळे होतात तसे शेल्स वेगवेगळे होतात. SH आहे, TSH आहे, KSH आहे, CSH आहे. पण बेसिकली आपण रेड हॅट व्हर्जन वापरतो. सो आपलं बॅश हा बेसिक शेल असतो.
त्याच्यासाठी 022 इज द बाय डिफॉल्ट umask व्हॅल्यू. ही umask व्हॅल्यू आपण ह्यासाठी वापरतो बिकॉज वी कांट गिव्ह एव्हरीवन द ऍक्सेस ऑर द परमिशन टू ऍक्सेस आवर फाइल्स ऑर डिरेक्टरीज. म्हणून आपण त्याला 022 नी जी काय परमिशन आहे त्याला मायनस करणार आणि बॅश मध्ये बेसिकली यू विल गेट दॅट 755 फॉर डिरेक्टरी, 755 फॉर डिरेक्टरी and 644 for file. So you have to only remember, if anyone asks what is the by default value being set for the Linux, then you have to say कि actual मध्ये system ला 777 or 755 or 666 or 664 असते, but by using a umask value that is 022 we have to set the file permission आणि आपल्याला 755 आणि 644 ही बाय डिफॉल्ट व्हॅल्यू बॅश मधून मिळते. ठीक आहे, विच इज युज्ड फॉर लिनक्स. आणि इफ यू वॉन्ट टू मॉडिफाय अगेन इन दिस परमिशन्स or you want to remove some of the permissions, you have to use the command chmod.